राज्याच्या राजकारणातल्या दोन महत्त्वाच्या बातम्या आपण सुरुवातीलाच बघूयात। एकीकडे उद्या मुख्यमंत्री मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत अशी माहिती मिळते। युती झाल्यानंतर अर्जुन खोतकर यांनी आपलं गाऱ्हाण मुख्यमंत्र्यांकडे मांडलं होतं आणि या संदर्भात मुख्यमंत्री मातोश्रीवर जाणार आहेत असं कळतं। तर दुसरीकडे मुख्यमंत्री बनण्याची अपेक्षा ठेवल्यामुळेच आज माझी ही अवस्था झाली असं म्हटलंय भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी। या दोनही बातम्यांमुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। जालना लोकसभा मतदारसंघावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या मातोश्रीवर जाणार आहेत अशी माहिती शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली। जालन्यातल्या जागेवर रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर या दोघांनी दावा सांगितला आहे। दानवे सध्या इथून विद्यमान खासदार आहेत तर खोतकर हे इच्छुक उमेदवार आहेत आणि दोघांमधून विस्तव सुद्धा जात नाही आणि यावर आता उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री हेच तोडगा काढतील असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। पण आता तुमचा काय निर्णय, तुमचा म्हणजे आग्रह जी भूमिका आहे ती कायम आहे? आजही तुम्ही लोकसभा मतदारसंघ लढवण्याचं 100% अजून तुम्ही लढवणार, पण आता मुख्यमंत्र्यांना त्याबद्दल काय बोलले साहेब? आता ते ठरवतील मुख्यमंत्री उद्या बसतील, ते उद्या बसतात ठरवलं। ओके, दोन्ही नेत्यांमध्ये जो निर्णय होईल तो तुम्हाला मान्य असेल का? 100%। आणि याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, नेमकं काय आहे खोतकर यांच्या मनात आणि खरंच मुख्यमंत्री याच विषयाला घेऊन मातोश्रीवर जाणार आहेत? आता थोड्याच वेळापूर्वी मिलिंदजी मातोश्रीवरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक झालेली आहे। ही बैठकीमध्ये जालना लोकसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा झाल्याचं समजतं आहे। खास करून अर्जुन खोतकर आणि भाजपचे राज्याचे प्रदेश अध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांच्यामधला जो वाद आहे निर्माण झाला त्यावरती कुठेतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र तो तोडगा अजूनही निघालेला नाही आहे। अर्जुन खोतकर हे त्यांच्या भूमिकेवरती आजही अगदी आक्रमक आणि आग्रही आहेत, त्यामुळे या विषयावरती कुठलाही तोडगा निघालेला नाही, कुठल्याही वादावरती तोडगा निघाले नाही। आज सरतेशेवटी आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या संध्याकाळी मातोश्रीवरती येणार आहेत आणि ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार। या भेटीमध्ये राज्यातल्या एकूणच 48 लोकसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा होणार आहे। शिवसेना भाजपमधला जो युतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे जागा वाटपाचा 23-24 यावरती अंतिम स्वरूप दिलं जाणार आहे। त्याचबरोबर जाहीरनामा संदर्भात देखील अंतिम बोलणी केली जाणार आहेत। एकूणच उद्याची जी महत्त्वाची बैठक आहे ती राज्यासाठी एक हाय व्होल्टेज बैठक ठरणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जो वाद निर्माण झालेला आहे युतीच्या अंतर्गत असलेला हा वाद आहे। युतीतला अंतर्गत असलेल्या वादामुळे युतीमध्ये बेकी निर्माण होईल का असा प्रसंग निर्माण झालेला आहे। त्यावरती काय तोडगा निघतो हे उद्याच बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे। मात्र सध्या तरी अर्जुन खोतकर हे त्यांच्या भूमिकेवरती ठाम असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे उद्या बैठकीमध्ये नेमकं हे दोन्ही नेते काय निर्णय घेतात आणि त्यांनी घेतलेला निर्णय अर्जुन खोतकर यांना मान्य होणार आहे का हे देखील पाहावं लागणार आहे। उदय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।